आहे असे दूर का? काय म्हणता या? हो. एवढं मोठं माझं नशीब आहे. ज्या माणसाला हुडका आलो त्याच माणसाच्या घरात मी आलोया. बरे मला घर खाऊन आता बरं झालं. बसा, तुम्ही आमच्या अतिथी आहात. अहो, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांची पावलं आमच्यासारख्या गरीबाच्या उंबरड्याला लागणं म्हणजे आमचं भाग्य समजावं लागेल. आणि आहात, एक काय 2 दिवस राहा, मुक्काम करा. माझ्या हातून जी सेवा करता येईल ती मी करेन. बोला, काय सेवा करू आपली? शेवा काय न ग, वाडा मोठा आहे, एकटं दिसताय तुम्ही. सावकार, जो प्रश्न विचारायला नको होता तोच नेमका आपण विचारला. सावकार, हा दिसणारा वाडा, हे दिसणारं वैभव, या वाड्यात मी एकटाच राहत असतो. सावकार, काय झालं मग? लोक स्वच्छ वाडा दिसतोय, आज सगळं एकटं काम करता घरात बाया माणूस काही. सावकार, मला तुमच्याशी खोटं बोलता येणार नाही. कारण खोटं बोलणं म्हणजे फार मोठं पाप आहे. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या पोटी संतती नाही म्हणून आमची लक्ष्मी देवाघरी निघून गेली. त्या दिवसापासून आमच्या जीवनामध्ये अंधार निर्माण झाला. त्या अंधारमय जीवनाची वाटचाल करीत असताना परमेश्वरानं आमच्या जीवनामध्ये एक उजेडाची ज्योत दिली. आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेलो. दर्शन झालं आणि परतीच्या वाटेला लागलो. अचानक त्या गडावरती विजांचा कडकडाट होऊ लागला. धो धो पाऊस पडू लागला. प्रत्येक माणूस आपला जीव वाचवण्यासाठी सायरा वैरा धावू लागले. सुसाट्याचा वारा सुटला होता. अशातच एका मुलीचा आवाज आमच्या कानावर आला. आई, बाबा, आई, बाबा असा आक्रोश करीत ती मुलगी इकडं तिकडं धावत होती. सावकार, आम्ही पळत जाऊन त्या मुलीच्या जवळ गेलो. त्या मुलीला उराशी कवठाळलं. तिला नाव का विचारलं, पण तिला आम्हाला काही सांगितलं नाही. त्या अनाथ बालकाला तिथं कुठं सोडून यायचं म्हणून आमच्या सोबत आम्ही घरी घेऊन आलो. एक 4-8 दिवस कोणी या मुलीची चौकशी करते का नाही याची वाट पाहिली. आणि सावकार, त्या बाळाची कोणी चौकशी केली नाही. आणि तेच बाळ या पडेकाच्या जीवनाचा आधारस्तंभ बनला गेला. जीवापाड प्रेम लावून तर हातातल्या फोडाप्रमाणे त्या बाळाचा सांभाळ केला. लहानाची मोठी केली आणि मोठी झाल्यानंतर मोठ्या थाटामाटात आम्ही लग्न करून दिले. अशातच एक आनंदाचा दिवस उगवला. त्या मुलीला दिवस केले. ही बातमी आमच्या कानावर आल्याबरोबर आमचा काळीज कसा आनंदानं भरून आलो. पण तो आनंद त्या परमेश्वराला पाहला नाही. ती मुलगी 5-6 महिन्याची गरोदर असताना तिचा पती देवाघरी निघून गेला. सुखामध्ये वाढलेलं बाळ दुःखाच्या आगीत होत पाहताना आम्हाला पाहलं नाही. त्या मुलीला परत आमच्या सोबत आम्ही घरी घेऊन आलो. सध्याला ती मुलगी माझ्या जवळ राहते. तिच्या बाळपणाचे दिवस जवळच चालले. काय करावं काही सुचत नाही. पण माफ करा सावकार, भावनेच्या भरात मी बोलतच राहिलो. तुम्ही आमच्या अतिथी आहात. मी साधा पाहुणचार सुद्धा केला नाही. मुलीला पाणी नाही सांगतो आहे. बाळ शकुंतला, पाहुणे आलेत. बाळ, पाणी घेऊन ये. ते पाहुणे आले. त्यांना घे. तुमची तब्येत ठीक नाही का? पाण्यानं भरलेला ग्लास तुमच्या हातामध्ये दिला आणि तो खाली गळून पडला. थांबा, मी घेऊन येतो पाणी.
झाली का? पाण्याचा घास हातातून गळून पडला. मी पाणी घेऊन येऊ का? काय झाले तुम्हाला? माझी तहानच गेली निघून. तहान गेली का? काय झालं? काय झालं? तुम्ही सांगितलेला सगळा प्रकार माझ्याशी प्रसंगाशी बरोबर मिळतात होता. म्हणजे माझी कर्म कहाणी मी तुम्हाला सांगितली, तीच माझीच कर्मकानी. म्हणजे अशी तुमची ही कर्म कहाणी आहे? मग सांगा सावकार, आपल्या मनातलं दुःख दुसऱ्याला सांगितल्याशिवाय मनाचा दुःखाचा बोजा कमी होत नाही. माझी मुलगी तुम्हाला सापडली. माझी मुलगी आहे ती. माझी मुलगी आहे. डोंगरात चुकलेली मुलगी माझी आई. ती चुकण्यापासून तिच्या आईनं अंतर नाही, ती मरणाच्या दारात उभी आहे. काय करू रे? काय करू म्हणे? आईच्या तोंडातून पडल्यासारखी मुलगी माझी मुलगी आहे. नाही सावकार, हे बाळ माझं आहे आणि माझ्या बाळाला तुम्ही आपला बाळ बनवू नका. तुम्ही सांभाळलं म्हणून तुमचं बाळ, पण मी जन्म दिला. जन्म मी दिला, तुम्ही सांभाळलं. काय करू मी म्हणे? माझी एक विनंती, पाया पडून तिची आई म्हणती मला पोरीला बघू दे, मी चांगली होईल. ह्या पोरीला फक्त माझ्या बरोबर एक रात पाठवा. नाही लगेच मागायला आणून पाठवा. सावकार, तुम्हाला हवं असेल तर या बळाईकाची सर्व इच्छेत बघा. तुम्हाला हवं असेल तर माझं काळीच बघावं, पण माझं माझं बाळ बघू नका सावकार. माझं बाळ. तुमचं काळीज काय करायचं आहे? माझं काळीज घरात पडून आहे. माझा संसार उद्ध्वस्त होईल. माझी बायको या जगातून नाहीच होईल. एक रात्र फक्त या पोरीला माझ्या बरोबर पाठवा. तिला सांगतो ही चुकलेली पोरगी हो, तुझी घेऊन जा. माझी बायको चांगली होईल. पण माझ्या बरोबर तुमच्या पोरीला पाठवा. माझ्या बायकोला तुमची बहीण असं समजा. सावकार, माझ्या दुःखाची खपली काढली तुम्ही. मला लाडाची एकुलती एक बहीण होती. लग्न झालं आणि सासरवरून पहिली भावती सासरी म्हणजे साजरी करण्यासाठी माहेरी येत होती. रस्त्यात तिच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. या दुनियातून नाहीशी झाली. नाही नाही सावकार, पुत्र शोकामध्ये माझ्या संसाराची धूळ झाली वाट लागली. माझ्या संसारामध्ये अंधार निर्माण झाला. तसं पुत्र शोकामुळं मी तुमच्या संसारामध्ये अंधार निर्माण होऊ देणार नाही. या मुलीला पाठवणं किंवा न पाठवणं हे माझ्या हातामध्ये काही नाही. मग कोणाच्या हातात आहे? मी प्रत्यक्ष त्या मुलीला बोलावून घेतो. हा, दोन गोष्टी समजावून सांगतो. जर ते बाळ आलं तर आनंदाने घेऊन जा. शकुंतला, आबा, अहो काय झालं? तुम्ही रडता का? काय झालं? बाळा, काही झालं नाही. आज मी तुला जे सांगणार आहे ते ऐकलं तर तुझा हृदयात एखादा डोंगर ढासळल्यासारखं होईल. पोरी, असं काय सांगणार आहात तुम्ही? ऐकायचंय तुला? हो. बाळा, तुझा खरा जन्मदाता बाप मी नाही. नाही! आबा, अहो असं बोलू नका हो. तुम्हीच माझा आई बाबा आहेत. होय बाळा, आजपर्यंत मी खोट्या मायाजाळामध्ये गुरफटलो होतो, म्हणून तुझ्याशी खोटं बोललो होतो. मला वाटलं नव्हतं की परमेश्वर या गोष्टीला वाचा फोडेल म्हणून. पण आज त्या परमेश्वराने या गोष्टीला वाचा फोडलेली. 20 वर्षापूर्वी तू एक यात्रेत सापडलेलं बाळ आहे. तेव्हा
म्हणजे माझ्या नशिबात राहिले काही. आणि बाळा नशिबामध्ये हातातले काही. तुझा खरा जन्म त्याचा बाप असेल तर बाळा आजपर्यंत मी तुला खोटं सांगितलं होतं. तुला जन्म देऊन तुझी आई देवाघरी निघून गेली. मी खोटं बोललो होतो रे. बाबा पण तुझी आई तुम्हाला जर लय वजन झालं असेल तर मला विहिरीत ढकलून द्या, पण मी त्याच्यासंग जाणार नाहीये. नाही बाळा, मला तुझं होतं झालं नाही. तुझ्या बाळपणाचं होतं झालं नाही. अरे तुझ्या बाळपणासाठी या बडेकाची सर्व इस्टेट बहाल करावी लागली तर हरकत नाही. पण मी तुला जा म्हणून का सांगत आहे हे तू ऐकलं नाही. तुझी आई जिवंत आहे, आज मरणाच्या दारेत आहे. आज जर तू गेली तर तुला आईचा तोंड पाहायला भेटणार आहे. नाही गेली तर आयुष्यभर आई भेटणार नाही. नाही बाबा, अहो पण मी गेल्यानंतर तुमचं कसं होईल? तुमच्याकडे लक्ष कोण देणार आहे? बाळा माझी चिंता करतेस. अरे तुझ्या प्रकृतीची चिंता करायला हवी. एक लक्षात ठेव, मी वचन दिलंय तसं त्यांना. आज माझ्या शब्दाला किंमत देऊन गेली तर खरोखर आजपर्यंत तुझा सांभाळ करण्यासाठी घेतलेल्या कष्टाला फळ आला असं समजेल. पण बाळा माझ्या शब्दाला किंमत देऊन तू आज नाही गेली तर या पालन पित्याचं कष्ट व्यर्थ गेला म्हणून समजेल. सांग मला काय करते. नका बाबा. बाबा ठीक आहे, जर तुमची जर इच्छा असेल मला त्यांच्यासंग पाठवायची पण ठीक आहे मी जाईन, पण तुम्ही काळजी घ्या ना स्वतःची. बाळा माझ्या जीवनाची माझ्या प्रकृतीची मी काळजी घेईन. तुझ्या प्रकृतीची तू काळजी घे. थांब 2 मिनिट. सावकार आज तुमची मुलगी तुमच्या स्वाधीन करत नसून या बरे करता काही तुमच्या स्वाधीन करतोय. नीट सांभाळ करा सावकार. प्रसंग तसा आहे. माझी बायको जर आजारी नसती तर मी पोरीला घेणी नसती. बरे पोरीला लगेच माघारी घेऊन येतो. राहू द्या तिथं. तो आण दाखवू द्या तिचं. राहू द्या तिथं. मला जर आठवण झाली तर मी येईन त्या मुलीच्या भेटीसाठी. चालते वेळ होतोय, सूर्य अस्ताला गेलेला आहे. जायला तुम्हाला वाहन वगैरे काही नाही. काही अंतर तुम्हाला पायी प्रवास करावा लागणार आहे. चलू का मी? वेळ होतोय, निघा तुम्ही. चल पोरी. बाळा असं करून नाही चालणार. अरे आई वडिलाच्या गणगण सेवेनं पंढरीचा पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीसाठी या दिंडीत वनामध्ये आला आणि या दिंडीत वनात त्यानं पंढरी बसली. आई वडिलाची कावड काशीला घेऊन जाणारा श्रावण बाळाला जे हात प्राण आहे तोपर्यंत आई वडिलाच्या सेवेचा लाभ झाला. सांगोलीच्या चिलिया बाळानं अतिथी भोजनासाठी आनंदाने आपला देह अर्पण केला. रोहिदास सांबारानं आई वडिलांना पाळण्यात घालून त्यांच्या अर्भकाप्रमाणे सेवा केली. आणि बाळा तुझ्या जर नशिबात स्वतःच्या आईला जीवदान देण्याची संधी असेल तर याच्यापेक्षा दुसरा पुण्याईचा मार्ग कुठलाही नाही रे बाळा. माझी चिंता करू नको. मला जर तुझी आठवण झाली तर नक्की येईन मी भेटीसाठी. ठीक आहे बाबा, पण स्वतःची काळजी घ्या. येते मी. येईन मी काळजी. परमेश्वरा
अरे कोणत्या जन्माच्या पापाची फळं मला भोगायला होत आहे. जीवनाच्या अंधारात माझी साथीदारीत घेऊन गेलात. अरे एका आंधळ्याला काठीचा आधार द्यावा तसा या मुलीचा आधार माझ्या जीवनामध्ये दिला आणि तोही आज माझ्यापासून हिरावून घेतला. पण नाही, आपण दुःख करून काही उपयोगाचा नाही. कारण आपल्या हातून वाईट काहीच झालं नाही. एका बाळाला आईच्या मायेच्या सावलीखाली पाठवलं, यात आपण वाईट काय केलं आहे? गुरुदत्ता, ज्योतिबराया, आजपर्यंत मी तुमची सेवा चाकरी केली, पण तुमच्या चरणी मी कधीच काही मागितलं नाही. आज या भोळ्या भक्ताची हाक ऐका आणि माझी फक्त एकच मागणी पुरी करा. मला धन दौलत इस्टेट काही नको रे, फक्त माझ्या बाळाला सुखी ठेवा. माझ्या बाळाला सुखी ठेवा. माझ्या जीवनाचा मार्ग शोधून पाहण्यास मी समर्थ आहे, पण माझ्या बाळाला सुखी ठेवा. गोड बोलून तिला आणली. एखादा कसाब शेतकऱ्याला गोड बोलून जशी त्याच्या दावणीची गाई सोडून नेतो ने खसार कापतो, तशी हिला मला करायची आहे. देववाडीच्या डोंगरातून काढली रस्ता, तिला माहित नाही. ती म्हणते माझा जन्म देता बाप नाटक योग्य केलं मी, पण तिला कुठं माहित आहे नाटक करणारा बाप नाही यो आपल्या जीवावर टपलेला यम आहे. माग चालू वाटना गरोदर आहे हो. तिच्या पोटातील कार्ट मारायसाठी मला काहीतरी उपाय केला पाहिजे. आबा, इकडे डोंगराकडे इकडे कुठे आणली मला तुम्ही? सगळीकडे डोंगरच दिसायला लागलाय. मला बी वाईट वाटतंय, काय करू. वाहन नाही, देववाडीच्या डोंगरात खाली गेलो का नाही, वाल्मिकाचा डोंगर लागतो. वाल्मिकी डोंगरात गेलो की नवा रस्ता लागतोय, त्याच्या पड्यात गेलो की सातारा आलाच बघ. ये डोंगर जायचं मला. ठीक आहे बाबा. ये तुला आता जवळ आलं, ये तुला घाली तुम्ही. चालू वाटत नाही का तुला? या कारचे तुझ्या पोटातला पोरग माझ्या इस्टेटीचा माग कसा होतंय तेच बघतो. या दरीत तुला ढकलून गेलो. चाल पाय. मला म्हणतात गाण्या कुंभार. आता उन्हाळा भयंकर पडल्या, लोकांची गाडगी लोकांना पाहिजे होते, गाडगी मिळणार. पण काय करायचं, एकटं मरू काय. म्हातार माणसं झाल्या माणसाला ते कामं होते ते का. बायकोला सांगावं ते बायको लगे अंगावर येते. काय करायचं, जवळचं बोललं लगे काय व्हायला शिवाय यायला. म्हातार झालं म्हणजे काय खरं नाही. यार म्हातार माणसानं होईल, म्हातार पण इथंच हात इथंच मुक्त काय त्याच्या आयला कोणा बायकोला वांड मिळाले. हा काय बघा आता त्याला हाक मारतो, हे मागे हाय हाय कशी बोलते बघा. नवलं कसं बोलायचं असतं. काय रे काय रे वगैरे काय तुला कळतं नाही. काय काय रे बोले नवलं काय झालं? काय बोलाय तुला कळतं का? हा काय रोजचं आहे तेच बोललो, दुसरं काय? रोजचा अधिकार वगैरे होय मग काय तुला कळतं काय. चल तुला माती देतो. मला माती दिल्यावर तुम्ही कोंबडा खेळता का? अगं काय गे त्याला माती अहो पाहिजे. संक्रांत जवळ आल्या, माती आणायला गेलं पाहिजे. मग चला चला चल लवकर. चल लवकर चल. हो कशात आणायचं? माती कशात आणायची? लोक घेऊन ये. हा तुझी लोकांची लोकांना गाडगी मिळत रांजण फिरतान गाडगी बिडगी पाक गोळा करून आण.
या चल पुढे चल पुढे पुढे कुठे अगं तू पुढे हो की तुझ्या मागणं मी येतो मग चला की चल चल अहो कारभारी काय सगळा घोटाळा झाला काय झालं सगळा घोटाळा झाला मग काय झालं हे काय नाही माझी एक काम विसरली हे झालं का काय केलं काय सकाळपासून काम 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 वैतागून जीव गेला काय घरातली काय काम केली ते साधी काम माहिती का मला काय काय केली मला सांग की हा कारभारी हा अहो मी मुतल्या कवा काय करायची विसरले यायला बाय आहेस का कोण आहे आता त्याला काय करायचं मुताची बी तुला कळलं नाही मग तू कशी द्यायची तुला मुतवून आणाय झाली हा काय कळते का ते तुला काही सांगू बोलायला? नका हा बरं जाऊ दे काय चला. बरं काय असं जा येते. तिथं मुतून ये जा हा? मुतून ये जा माझ्याकडे बघू नका हा, मी काय झालं बघ हा, तू, बघ. आता बघ मग हा सगळ्यात मुतून ते ठेवची अजून काय तर अजून मग कारभारी हो मोठं राम का आज आमुष आहे मोठं राम काय आमुष आहे आज अहो कारभारी आता काय करायचं माझ्या याच्यात कोण मुतलंय ग बोलायला लागायला. गाव येऊन मुतते मी हा, मीच मुतलो. हा? काय झालं काय अहो झालं कारभारी मोठा राम काय तिथं आता काय काय मुतलंय करायचं काय? हो काय करायचं चल, चला चल, तू तुम्ही बुडू. पुढवा तू बुडू मग गावात तुम्ही गड्यावानी गावात कडे अजून पाण्यावर कसं गुतायला हा, रोज काय शेवटी उडा मुततोय हा? अहो मला गावात नाही जायचं. चला, चला. बरं, बरं, चल, बरं, एवढं काय पाहिजे चला अहो आम्ही म्हणते दुसरंच काय आहे अहो मूल आहे की कुठला रांधण टाकला असलं कोणी टाकला असेल ग त्याला फोड उठला त्याला हा कारभारी. नालायक बाय असेल ते देवानं माझं गाणं ऐकलं बघा हा? आता किती वर्ष झाली लग्नाला हो, मूल होतं का आपल्याला सांगा हो, नाही तुला बी नाही मला बी नाही तुम्ही राहायचं होतं घरावर बघ हा काय माझी मलाच पिशवी काढले काय गुरुस हा लोकांच्या बायका बका का घरवर व्हायला लागल्या आणि लय छान आहे सा चला चला चल. चला आता ह्या पोराला का नाही हा. शिर्डीचं दूध पाजून असा मोठा करते हा मोठा करून पुरीच्या मागे लावू दे का अगं शिर्डीच्या दुधानं मस्ती ती माहित आहे ना तुला मी 2 दिवस दूध पिलो शिर्डी तर कसं झालं काय मला? डोकं फिरल्यावर बाबा ही कवा शान होतं कोणाच्या हो, चला हो, चल 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 चला चांगलं चपात. कुंभारवाड्यात पोचलोय ढेबोवाडी कुंभारवाडा कुठं याच्या आईला पार बोळात आलोय पण इथं गण्या कुंभार कुठं कोण आहे का हो इथं घरा बापरे पिडल्या का काय आपड्या कसं काय बरं आहे का बघ की दाबतून बरं आहे का म्हणजे आईला आपड्या का बावरली मला काय कळलं का बाबारलंय लेखा मी सपनात असल्याकडे बोंबराय लागलो या आणि तू का बाबारलं म्हणून सांगतोयस तुम्हाला घर स्वतःच ओळखणं कोणी काय तुमच्यावर घातलं का काय अरे सारखं डोळ्या मोहर तीच यायला लागले त्या बोला सांगितलं काकीच वय काकीचं सारखं कशाला बोंबालतोय काय म्हणतोस तुम्हाला कोणतं देण्यात यायला लागले तुम्ही गेलेल्या कामाचं काय झालं गेलेल्या कामाचं हा ती पोरगी होती का हो होती का हा सगळं बरोबर आहे आईला मग ती पोरीला आणायची ना काय इकडं कशाला उरवा बसतोय माझ्या तिच्या पोटातलं पोरग माझ्या इस्टेटीचा मालक होणार म्हणून काय केलं बाबा तिला काय केलं हा ढेबवाडीच्या डोंगराच्या कडाकाचा कपारीत खाली ढकलून दिली म्हणजे ती पोरगी बी मेली अरे पोरगी मेली माझ्या होती पोटातलं कार्ट जगल का आईला आमचा आबा लय 12 बोड्या काय 12 बोड्या. काय झालं? 12 बोडे हा कुठे हे बघ, हे बघ. काय काम करत होती काकी येली की गेली काय गेली काय
काकी बाळा झाली. असं म्हणजे का काकी येली गेली म्हणजे का शिर्डी का मस आहे ती काय का काकी काकी बाळा झाली. बाजरी तशीच घाल जा हा. बाजरी बाजरी. नार आहे. आला लगा अजून खाऊ नये काय झालं? तू काय आलास? काय झालं माझ्या मनात का? तुला 8-15 दिवसाला मार खाई तलप होत्या काय खाऊ दे मार खाऊ दे. मेला त्याच्या हातनं मरीन. कोणाच्या सावकारच्या. अरे ह्याला धोपडता की नेऊन कुठतरी का? अरे तुझ्यामुळे आम्ही मार खातोय का तो का आमची पाठ घेतली दिनाकर? काय होतं खावाच मार. अहो, तो का आणि का तुला मार खायचा? मला सावकारला भेटायचं. आणि बी हाय तुझा काय करतो तीच मला बघायचं. नमस्कार. ये आणि काय पाहिजे तुला भिक्षा मागायसाठी आलोय. मग काय तुमचं कर्तृत्व काय करतो तो काय करतो तर मी सांगायला म्हणून तुम्ही कोल्हापूरला गेला होता का नाही सांगा. गेलो हा त्या ब्राह्मणाला एकाच दोन उलटी कहाणी सांगून त्या मुलीला हस्तगत केलं. सरळ सातारा न येता ढेबेवाडीच्या मधनं आला तुम्ही आणि त्या मुलीचा कडेलोट केला. हे बरोबर आहे खोटं आहे का खरं आहे सांगा. पाहिलं ही जात माग मोहर दिसत नव्हती ह्याला कस काय म्हण हो केला काढेल होत मिली माझ्या इस्टेटीचा तो वारस होणार होता ना आता कोण होणार आता कोण माझी कोण होईल आता फार घमंड आहे नाही का. हो त्या मुलीला ढकलून दिलं. ढकलून दिली मग सावकारची मुलगी मेली. तिच्या पोटीचा अंकुर वाढतो ना तो 7 जवत आहे आणि कन्याकुमारीच्या घरी तो वाढत आहे. नारायण नारायण नारायण. कुठला गाणे कुमार डेवेवाडीचा गण्या कुंभार नाही का तुम्ही डेवेवाडीच्या आमदारी ढकलली होती तिला ढकलली आता ती गण्या कुंभाराच्या घरात पोरग वाढते म्हणून पोरगा आहे म्हणजे जीवन. घ्या गोंधून पोरगी मेल्या पण पोरगा जिवंत आहे. आयला बरं लगा मूल तरी जगलंय जाय पाहिलं होय की करणारं असं करायचं नाही. मूल बरं जगलं आता माझ्या उडी होतोस की मोठं झाल्यावर मोठं झाल्या तुझ्या इथं ना आलाय तुझ्या माझ्या आनंदाची बातमी राहिली नेहमी आल्या पण त्या गोसावीने आपली का पाठ घेतली आहे हेच मला काय कळलं. होय हा? बायको माझी बाळातीन झाली होय. आणि काय झालं काय झालं? मुलगी झाली मुलगी. बेस्ट एक नंबर मुलगी झाली. अहो मुलगी काय मुलगा काय हा. जाग्यात फरक जाग्यात. हाय का आता कसली जागा काय झालं? जागा कसली हा मुलगा इथं राहणार मुलगी तर ती- लग्न म्हणून नाही जाणार. आणि पोरगा झाला असता म्हणजे वारच झाला असता त्या कशाला कामाला पोरा तुम्ही बी आईबाचं पोरगच आहे ना हो. किती सांभाळला आहे मला बरं असू दे पोरगे का तर पोरगे कोण आईबाची सेवा करणार आहे का? गपके होय पोरगी तर पोरग पण नाव काय ठेवावं रे आईला पोरगीचं नाव काय ठेव 20 वर्षाला झाली पोरगी पोरीचं नाव आपण याला माहिती ठेवूया याला नाही मग काय ठेवूया काही त्या जोगत्याच्या घरातला मी आहे बे. याला माझं नाव ठेवून परशुराम म्हणे. ए काय ए माझ्या पोरीचं नाव मी सांगतो ठेवताय? 20 वर्षानं झालं ते म्हणजे पोरीचं नाव विषयच ठेवायचं बस पकड्या बस, बस. हो माझ्या वागा हो अरे बापरे. बास कर की थोपाट तुझ्या वशी नाही होती ए ती मी ढेबोळे जातो आणि कंचा कन्याकुमार आहे तिची वाट बघतो जाऊ दे हो दे जावा जा कवा कवा जाऊ कवा जाऊ पोरग मोठं होऊ दे की एवढं काय झालं कवा जाऊ दे की येतात आता का बदाम करतो काकी बोली बाळा तिने. बोली बाळातील मग मी काय करतोय आता काय सांगायचं? जाऊ दे जाऊ दे. सगळं मोडल्यावर जावा जावा नाही बघा लागते, हा. त्याला ठेवू नका आता लक्ष्मीवर ध्यान ठेवू माझं काकीवर पहिल्यापासून ध्यान आहे वली बाळातील आहे हा. म्हणून तर तुम्हाला आम्ही इथनं घालवा काय लागलो लागली तुम्हाला? तुमचं कोण चांगलं नाही हा, हा. ए, जाऊ दे. त्या गोसावीने पाठ काढली. नाही हे वाडाचा आल्याशिवाय तो शांत बसत नाही या आबाचं गुणच असं आहे. काय घेणं आपल्याला चौक कुत्र्या कानोब किती दिवस झाला आपल्या दोघांना पगार नाही. अरे राहू दे की ही तिथं आहे तर मिळेल नव्हता चल चल पोरगू कुठे गेलो? मुलं गावल्यापासून तुझं लक्षच नाही माझ्यावर अहो त्या मुलाकडेच माझं लक्ष आहे. का जेवलो का नाही काय नाही काय काय आहे का 4 दिवस झालं मला जेवण आहे का अरे पोराकडे तुझं ध्यान आहे काय मग तुमच्याकडे काय लक्ष द्यायचंय हो? काय 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 लक्ष द्यायचं हा? हा काय काय मग गेले कुठे ती? तुला हाक मारते की हा? ए, शंकरराव!
चांगलं मुलं येत नाही आता पोरगा मिळतो त्याला काय किती साहेब म्हणताल कशाला दिले त्याला साहेब म्हणू का शंकर म्हणावं का शंकर या शंकर म्हणत नाही शंकर चांगलं नाव आहे ए शंकर्या कुठं तर खेळा गेला असेल ते त्यामुळे दोषी एवढी दूध पाजलायचं बंबलत कुठं पोरीत खेळत असेल ते तुमच्या वन झाले रे ते माझ्या तुम्हाला सवय पुरीत हिंडायचं हा मी पोरीत नाही येतो होय. पोरीत नाही येतो तुला सोडून मी कावती गेली का हाय शंकर ए शंकर्या कोण आहे का आई वाणी त्याचा निघाला जळब लागला हा तुमची सवय लागली बापाला कोण आहे बघ तू बापाला बघ तुझीच तुझ्याच पडलं काय लागलं? कुठे गेलाय बाळा? बाबा आ, मोठं झाला की तो मला काढलाय जी मला म्हणे की बा आता आम्ही माझ्या तू मला म्हटलाय काय बरी होय होय बरे बघ पोरगा किती सुंदर आहे. मग मला एक खा बरा त्याला आण नाही खा नॅट लागते काय झालं? कशाला देत नऊ कामात गाडी मारते असते कोण चिकून तुडवते कोण तू तुडवतेस का हा नुसतं भांडण मारताना करतात मारते आम्ही समजून घेऊन तुला नाही चांगलं बोलायला शिकलो की नाही आई बाबांनी गाडवा माझं मी माझ्या हा? शिकून होती गाडी बनवते नाही सांगायचा नुसतं बसून खाते बरं का औ, बाळा जा तुला ते शेवाळ्या करून ठेवल्या त्या हा. तुला सांगते ती चपाती केल्या त्या हा. आणि तुला सांगते ती सुक मटण करून ठेवले एवढे तेवढं खा काय आलं हे असाच बोंबलो ते काय आलं शेवळे खाय पोळं खाय मटण खाय आणि माझ्या खाणार भाकरी ते पहिल्यापासून खात आलाय तुम्हाला खरडार भाकरी देणार आता पोळं शेवळे अहो ती मूल आहे पोळे आता तुम्ही बारा काय होईल माझं काय जीव आहे का नाही? काय अजून हा? तुला काय येणं बिणं झालंय काय बार काय मी तुला अजून काढलंय चुकीचं ए हा. ए बाबा हेच काय आहे करू तुझ्या आईला सांग तू जा तुझ्या आईला टाकीत देऊन जा काय मला नाहीच म्हणते काय मागेल ते आता कसं कशाने हाणू ग कसं एवढं मन नाही एवढं मर येत जाय ना काय मागले मी हा? तुला मला मूल आहे कळते का काय माझं मी हाताने घेतोय काय हा? मी काय वाईट बोलतोय सांग तुझ्या आईला. तिच्या अगोदर तुझं घर आहे की नाही आणि मग माझं नाही असलं तर तुला तुझ्या- हातात घेऊन खा नाही तर सगळं फोडून खा मला काय करायचं आता मला चालणं होतंय का तुला काय द्यायला काय होतंय नाही देत मी असं बोंबलत की मी आता बोंबलं. होय तू ह्याचा परिणाम आहे मग माझं मूल आल्यापासून आलो तू होय माझं मुलाकडेच लक्ष आहे मला काय हा? लक्ष आहे आणि तुझ्याकडे काय लक्ष द्यायचं कसा आला आमचं घर गाळायला आहे का कुठं मला कशी बोलतो तुझ्या ह्याच्यामध्ये ए शंकर्या ए जा खा जा भाकरी मग त्याला ती माती आणलेली काय करायचंय हा तर की दोघ जण चिकल तोडूया मी नाही करणार हा? आपल्या आपण जगू महाराज आता का म्हणजे मी नाही करणार आता माझं मी करते मी करते ना आता का होतंय का ते काम तुमचं आहे. कोणाला कशी म्हणतो मी ते धरलं असं केलं मला केव्हा असं जवळ घेतलंच का आता लहान आहे मी जवळ घ्यायला लहान नसलं तर नवरा म्हणतो लहान तुझी आम्हाला तर बरोबर पडता एवढा नवरा हा, कशी आहे घालायला नवऱ्याच्या द्या का ना मग नवरा मेला तुला कळेल कसं होतं काय झालं माझ्या नवरा कुटुंबाचा आधार स्तंभ असतोय तुला कोण करायचं कसा बी असू दे हा, कोण आहे रे? कोण आहे? करणार राजाचं घर कसं आहे अहो तुम्ही घरात येऊन आम्हाला विचारता हे. कोणतं नाही होय? मग काही आव, विचारत ए, नाही. ए, कारभारी कोण आहे? आता माझं मी बघतो. ए पोराच काय तर बोलशील बाबा आहे मी गेलो बघते. मला कळत नाही राजा ओय राजा पाहुणा, अहो, लय तुम्ही आला, थांबा की हो. मला सांगितलं त्यांना नाव करायला गळा नाव करायला घरी ये म्हणून येताना पाणी पिऊन चूल भरून हातपाय धुवून आलाय का किती माणसानं तुला काढलाय काढलाय म्हणजे अहो पाहुण्याला अशी बोलते ती आता तुम्ही म्हणताय मला पाणी हात पाय धुवून आला का तू भरून आला का? आमच्या धुना पडलाय पाणी पियाला नाही आमच्या म्हणून म्हणते हो. होय हा. बरं असं. बाकी माझं बी. का सर की बाबा मागं मला जरा विचार दे कोण आहे सर घरी माणसं आलं का पुढं बाकी कोण आलं का मला पुढे इकडे पाहुणं काय पाहिजे तुम्हाला हा, पाहुणं. या मग मी मस्ती झालेलं दिसते अहो, इकडे म्हणते ना आता मग काय करायचं इकडे बसलं की सुटला लागली अहो, काय पाहिजे तुम्हाला का आलाय काय नाही साखराची पाहिजे उद्या हा? गाडगी गाडी इकडे नाही इकडे केली इकडे नाही न पाहिजे का हा? नाही. नळ जरा केलं. नळाच मडक पाहिजे का काय? दगड टाक त्याच्यावर दगड
नळात मडकं पाहिजे का माझं नुसतं मडकच पाहिजे हा मडक पाहिजे आपल्या बिगर नळाचं रे हा मग तीन जाळ काय दर आहे त्याचा दर काय त्याचा मडक्याचा दर काय आहे अजून बनवायची आहे ती. अहो दिसते ती मला कुठे दिसते तुम्हाला हे काय ते हा हे काय मी लई वाईट आहे काय दात पाडीन दात काय झालं काय? पाहुणा बिवणा बघणार नाही अहो, मी मी गावात नाव कोण काढत नाही माझं सरळ बोलायचं पाण्यात घेतलं बायकांच्या झिपऱ्या धुवून खाली पाहिजे त्यावर तुझं धोतात बिघडलं अहो मी काय वाईट मग बोलतो सरळ बोलायचं काय काम आहे अहो मला जरा राहू द्या ए, नका, बस की, ए, बस गा- की. मी काय म्हणतो या काय राहू द्या गाडगी घ्यायची थोडं अजून तरी द्या काय हो, काय झालं अहो, काय झालं काय काय राहू अहो गिराईकाला आता असं बोलतोय ती का कुठलं गिराय गिराय कसं म्हणते काय काय रे गावराज ती गाढवाला मारायला हांटर कशाला आणला मग इथं ठेवलंय ती आमच्या जसे गाढव होतो गाढवाला हाणल्याचे सगळं होत नाही हा, आता कसं लेवल लागला लकडीच्या मकडी वाटत नाही काय माहिती? आमच्या गाडीवर आमच्या बायकोची मापक वाटते अहो बायकोची नाही बाप काढला अहो ऐकून घ्या की मी काय म्हणतो ती मला जरा तुझा कुठला कोण आहे तो अहो माठ चांगला दिसला म्हणून बोललो मी मार. कुठला माठ अहो अहो ऐका की गाडग्याचा परत तुम्हाला सांगतो राजून चांगला दिसला म्हणून मी अजून सातात काय आता इकडे कशाला आहे का तुला तिकडे गाडी नव्हत्या तुला इथंच बस दिसली ती गाडी हा. आता काय करावं थांबा जरा मी बाहेर येतो लगेच दोन मिनिटं थांबा मागे बहुतेक त्याला आगवान लागलं दिसतं काय तुम्हाला जरा गडबड झाली हा, हा हा. मी जरा माघारी येतो जा, जा, काय काय तिकडे बघितलं बघितलं झालं विसरत काय नाही काय जरा थोडं थोडं कळ मारते या ऐक थांबा घरात परवा नाही कोण मुलाचं नाव कशाला काढलं काय झालं काय ऐक आम्हाला मूल बाळ नाही मग मी ऐक आता आम्ही तू काय तू आला की आमचं मूल काढून देतोस का आम्हाला ती नव मुलबाळ इस्रायला मी आधी अहो मूल नाही वा आम्हाला मूल नाही आणि काय सांगायचं तुम्हाला हं, आम्ही माथ्या नाही रानात गेलतो बरं, आणि तिथं आलं बाई मुतायला मला हं, हो मुतायला आलं आणि मी मुताय गेली हं, आणि तिथं अशी मुताय बसत्या हं, तर आवाज कानाव कसला तर माझ्या आला आणि बघायला गेली तर मूल बारकं, बारकं मूल टाकलंय बरं. कुणाला फोड उठला त्याची रान रणकी झाली आणि कवा एवढा मरल आणि तेव्हा मला घावला पाहिजे ऐका की त्याला नाही जर ए राज सोन्यासारखं मूल का आम्हाला हा? गावलं सोन्यासारखं मूल घावलं मला तर कितकं त्यांचं सगळं सांगून बसलं कशावर? अहो त्या मुलाला आम्ही लहानाचा मोठा केलाय हो, पोरगा आता काय झालं? लग्नाला नाही पोरगा कोणी टाकलं कोण आईला पटायला लावला ए हा? आणि गबासाडी देव कशाची? तुमच्या कानाच्याने टाकला असेल मुंडकीच्यानं त्याच्या आईला गाडव ए, अरे कशाला शिवाय देताय मग त्याच्या काय पाय पडू काय आपल्याला टाकरा गेला असेल कशाला तुझ्या का जीवाला लागते एवढं तुझ्या का जीवाला लागते तेव्हा आपलं इशाने ना कशाला बा ऐकून घ्यायचं अहो ऐका की मी काय अहो, ऐका की मी राहू दे शिवाय लागायचं मला तुला पोरगा बघायचा का आमचा पोरगा हो बघायचा आहे का दाखवू काय पोराला हा दाखवू का? दाखव म्हणजे गईला बैल दाखव दाखवू म्हणजे उडवत नाही बघ म्हणतो बागे शंकर ये बाबा ए बा ये तुला बाबा दावायचा आहे ये बोला ये ये हे बघा मग कोण तरी आला आहे. हो ये कोण आला बघितलं का कसा ए, मुलगा? डोळं काढी काय कसा झालंय मुलगा? हा. माझ्याकडे आहे म्हणजे जेव्हा माझ्याकडे स्वभाव नाही म्हणतोय मी बोलतोय, जिवंत जायचं आहे का मरण यायचं आहे ही बाय घालणार असंच बोंबायला अयो! पोटात दुखायला लागलं तू हात लावू नको ए, अयो! इथं दुखतंय पोट दुखाय आता या आईला गाडव लावला हिच्या. मी हात लावला बोंबल तर बायकोन हात लावला चिमूट बिमूट घेताय काय
चिमूट काय अरे ह्याचा ब्रह्मदेव भक्त खवळलेला आहे बाय बघितलं का? आयो! आयो! तू हात लावू नकोस की. लय गार लागते बघा. त्याला हात लावला की गार पडते. मागे जरा फुलं. अहो ही घरात आपल्या मरल आता काय त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. आता काय करायचं अहो, आता काय केलं? काय करू? आयो! थांब की. खाली हात लावून हो खालचं दुखल. खालचं कापून करतो तुझं शेवट नाही माझ्या गोळ्या राहिल्या. हा. गोळ्या राहिल्या माझ्या. गोळ्या कशाला आहे घरा आमच्या नाही गरीबाच्या घराला आम्हाला फासाव चालू नाही इथं माझ्या मिळालं गोळ्या पाहिजे. तेवढ्या घेऊन ये. माझ्या गोळ्या. अरे माझ्या गोळ्या घेऊन येतात. तू घेऊन जा ये जा. मला घालून माझ्या मागे घरणार की राखील होत नाही मी ऐक हे. म्हणजे सातारला पाठवायचं. आयो, हे कारभारी हा? आई बाबा आपल्या घरात मरल. ह्याला पाठवा. नाही मी नाही रे ए, जा की, जा की. हा, मला घालून माग पेटव की घर राखेल लावून ए, नाही काय करेल. नाही बाबा मी नाही ऐकून बघ ए, माझं. शंकर हाक मार. हा? शंकर अरे शंकर! आई, 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 आई. अरे आ! ये बाबा ये आई बघ ही कशी करायला लागली आई कसं लागलं बघ की ए, पोरं. बोबला नाही, हा बघ किती कसं आलं. आयो! आई. अगं, 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 अगं. आ. आई, असं लावतोय. ते हात लावलं बोंबलते बागेने हात लावलं शिंकून घेतोय सर. चिमकून कुठलं तर मस्ती रोग आहे हो बाळा त्यांची तेवढी बाटली घेऊन आला सातारा बाटली दारूची. गोळ्या दहाची बाटली त्या गाठीत ए, ओतून शंकर. माझं बघ केवढं मोठं झालंय. आई. असा मस्ती वाटाय बघितलं का काय? एका फटक्यात नाकाच्या चिंध्या होत्या. ए बाबा आमची बिंची मला आपण पासावलं मोठं झालं बघ की. पोटात दुखतंय माझ्या. आयो गोळ्या राहिल्या माझ्या. 2 गोळ्या मोठ्या आहेत बघ. नको घरात माझ्या गोळ्या ठेवल्या. साधा उपाय म्हणून म्हणतो रे ये देवानी करू नका तेवढी ओ पाहुणे इकडे. ए, ए, तुला पत्ता देऊ दे. याच्या घरात तर कोण आहे का? कुणाचं कोणी हाय घाला आला आमच्या हा, गावात. इकडे उठा. असं लावायला गरीबाला. ए, उठव की. ए, मुला मुला ए मुला तू जेवण या ना. ए, उठव की. हो का जेवण घास खाऊन या. त्याला जेवाय घालती हा. तू एक चिठ्ठी लिहून लिहून ठेव. त्याच्यापाशी लिहून द्या. ठेव. होय. हा, चल तुला चल, 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 जेवायला. असं येत नाही. चांगलं सरळ द्या. हा, बाकी माझं बी ताट करवायचं. पोटात कशाला दुखते ह्याचं कामच करतो मी. चिठ्ठी लिहून घेतो आणि ह्याच्या आईला कसा पांढरा घोडा लावायची बरोबर लावतो मी. प्रिय पत्नी लक्ष्मीस पती बाबासाहेब सावकार सातारकर यांचा अनेक आशीर्वाद. विनंती विशेष या चिठ्ठी सोबत पाठवलेल्या मुलास विष देऊन कार्यभाग उरकून घ्यावा. आपला पती बाबाजी सावकार सातारकर. ही चिठ्ठी देतो. बायको माझी बरोबर काम करते. आयो राजा ओ राजा आयो आय आय आगा का 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 ही चिठ्ठी लिहिली. अजून राहिले का ना वाचायचं होय तुला. कसं वाटणार रे? तुम्ही माझ्या हात लावा की गार पण तुझं थड ग बन तू थड ग इथं नको ना हात माझं राहिलं. थड ग बन तू थड ग नको हात लावाय. मस्ती वर कोणी लावल्या दिसते हा? नको गोळ्या घेऊन ये. ए मला जा बाबा ही मर बे आता कुणीकडे जायचं? कुठे पत्ता त्या तिथे लिहिलंय. लिहिले की जा गेले मला वाचायचं नाही. सातारला जायचं. जंगलात जाय जाय कुठे तर वाटेल झोपची बिपची सातारला कुठं जायचं? जंगलात काय नसतात सांभाळून जा सातारा गेला का नाही उभा पारशी लागेल. मग तिथं जायचं इथं. चिठ्ठी फाडता येईल चिठ्ठी फाडीन चिठ्ठी ते
तिथे काय म्हणणार सांगा त्याचं नाव काय विचारायचं? तिथं नाव तिथे लिहिलं का नाही नाव दिलं की बाबाजी सावकार. उभा पारशी लागला नाही मग किती गेला विचारायचं. बाबाजी माझं नाव कधी सांगा. आईचा पुढचा या सावकार बरं तुम्ही आता रातच्या रात पुन्हा म्हणजे डोकं. नाही तिथे जवळ जा तिकडे आहे का जा तिथे तिकडे जा. जवळ. डोकं तुम्ही. मरायला म्हणून आम्हाला काळजी लागली कसं बोलतोय याचं आता काय म्हणू गोळ्या घेऊन या जरा. आम्हाला इथे झोपू दे की. आईला काय माणूस की तुमच्याकडे आहे. आधारी माणसाला बायको बसून झोप. अयो! फिरून फिरून जीव खटाळा. हे जंगलात किती लांब जायचं अजून. काय नाही जायचं थोडीफार विश्रांती घ्यावी. कोण आलं तर रस्ता विचारायचं नाहीतर जरा आराम करून मग आणि हा या रस्त्याने निघून जायचं. बघू कोण येते का. वा सावकारजी, शेवटी दाव साधला. त्या गण्या कुंभाराच्या घरी गेला आणि पोटात दुखण्याचा बहाणा करून चिठ्ठीत काय मजकूर ते पाहिलं पाहिजे. अतिप्रिय लक्ष्मी, तुला माझा अनेक आशीर्वाद असो. चिठ्ठी सोबत पाठवून दिलेला मुलगा ह्याला विष देऊन कार्यभार उरकाव. वा सावकार, अरे तुला कुठं माहिती आहे तुझ्या मुलीचंच नाव विषय आहे. ही चिठ्ठी फाडून टाकतो दुसरी लिहितो. अतिप्रिय लक्ष्मी, तुला माझा अनेक आशीर्वाद असो. चिठ्ठी सोबत पाठवून दिलेला मुलगा आपली मुलगी विषय देऊन लग्नाचा कार्यभार उरकून टाकावा. आपले सावकारजी. अरे सूर्यास्त मला चालाय. तुला काय कळतं का? हे जंगल आहे, हिंस्र प्राणी आहेत. तुला भीती वाटते का नाही? तुम्ही इथं कोण? अरे तुझ्यासाठी आलोय. तुला कुठे जायचं आहे? सातारा शाबास, ह्या मधल्या पाय वाटेल जा म्हणजे सातारा लवकर भेटेल तुला. जवळ आहे का? हा हा आहे. खरं. हो हो, तुम्ही कोण? असाच आहे मी. असंच. हो, तुझ्यासाठी आलोय जाऊ. आणि इथं आहे ते तुम्हाला कसं काय माहित? कळलं मला, अंतर्ज्ञानानं कळलं. होय. हा या, जाऊ बा, येतो मी. हा पण उठवलं ते बरं झालं बरं का. हा बेस्ट. हा बरं आहे बरं आहे बरं आहे. आता कुठे चाललाय तुम्ही? अरे असाच तुम्ही असंच फिरताय उगाच. भिक्षा मागत. येड्यात असंच फिरताय. भेडा नाही, मग तुझ्यासाठी आलोय. तुझ्यावर माझा जीव होता. काय सांगताय? हो, चला तुमच्या घरला घेऊन. तुला घेऊन जातो. चालेल, शेवटी मी तिथं सुद्धा आहे. होय. हा, बरं, शेवटी येतो. तुझा उदरनिर्वाह मीच करणार आहे. बरं बरं येतो. लई मोठं शेर दिसतंय हे. हो, हो, ओळख बघा. हो, मामा म्हणायची पोरा म्हटलो. हे कोण आलंय? काय म्हणतात? ही कोण? कोण तर असू दे, आम्ही दोघं कामाला येतो. तुला कोण म्हणजे लागायचंय? तुम्ही दारावरचेच. कुत्री कुत्री ह्याच्यासाठी आलाय. पडीत कोल्हाने कोल्हाने खातील. काय? अहो, कसं येणार तुम्ही? अहो, कसं कुत्री मी तुम्हाला कुत्री म्हणेन का? दारावरची म्हणतोय बाई. कुत्री म्हणायला तुम्ही काय तुमच्या गळ्यात काय आहे का? पट्टा पाहिजे. आहे का? जकड लावायचं बोलतोय का? त्याला माणूस की विचारूया. तू इथे येऊन जे आम्हाला जे लागला वाढव बोलायला, तू नेमका कोण आहेस आणि नाही. इकडे का गाठली आज? काय? चक्कर म्हणले मी. चक्कर का गाठली जा? अशा पै पाहुण्या माणसाला असं सरळ बोलावं जरा. अरे होय की तू हा? तू मी कोण आहे मला ओळखलंय? का तुझ्या टीव्हीवर लेबल लावले काय का? लेबल तिथं असतं का? हा, मग काय तू कोण इकडे का आलाय? तुमच्या जर लेबल असतं मग तुम्हाला मी दारावरची म्हटलं असतं का? आता ही मार खाऊनच जातोय काय गाडव बोलून. ए, असं कर नका. तू का आलाय? मला तेही पाहिजे होतं. घे की मग. काय काय देते? काय पाहिजे तुला? तेही म्हणल्यावर आम्ही काय ओळखायचं? त्या ह्याला ओळखताय का तुम्ही? कुणाला? खाली घेऊ ना. हलकी त्याच्यात वाला. धोकोट वाजवायचा वे.
सावकर बाबासाहेब. बाबासाहेब सावकर म्हणजे फाटक्या तोंडाचे का उलट बोलायला लागलाय? सावकर बाबासाहेब. फाटक्या तोंडात. हा अरे त्यांचाच वाडा आहे, त्यांचंच गडी आहे आम्ही. शी. हा. आणि आम्ही दोघं बी इथलंच आहे. का किडा उठला काय असायला? आबांचाच वाडा आहे. त्यानंच वाढ आहे. त्याचा म्हणजे तुझ्या गुरावरचा गडी आहे काय ती? त्यानंच मला पाठवले. काय म्हणून? होय होय. त्यानं माझ्याजवळ एक खुट्टी दिली आहे. ठोके आमच्या दोघांच्या. होय होय. होय होय सर्व म्हणायला लागलाय. आज चिठ्ठी म्हण की होय रे. चिठ्ठी, हा. होय होय. मी सगळ्यांना आलोय घेऊन. आज चिठ्ठी काय आहे? ती माझं मला वस्तू द्या, नाहीतर मग काय द्या? माझा इतकं दाखवीन मी. अरे काय आहे तो काय? आमच्या वाड्यात आलाय ते आलाय आणि खोटी घेऊन आला म्हणतोय. ठोकतोच का आमच्या दोघांच्या? मग आज चिठ्ठी म्हण गेल्या का? माझा इतका दाखवलं तुम्हाला सोसायचं नाही मी. ते बैल हाणाचा अफगाण आपला. चिठ्ठी सोडून दुसरं काय करतोय तू? ही वाका. अरे वाचा म्हण की का वाका? आम्ही वागतो तू चिटकून उभा राहा. हा? आला मी कसं आहे, मला बोला येत नाही. हे वाचून बघ रे. हा? काय तर झालं? ए, हाय की. काय झाले काय? रेडी कोणाची बातमी आल्या काय कवा झाली ती? रडकी का का तू काय रडतोय? मला वाचा येईना. मी म्हणतो काय वाईट चिठ्ठीत लिहिले वाटतं वाचाय ना म्हणून रडायला बोंबलायला लागलाय. राहुला दे ही मला वाचा येते. अरे माझी काहीतरी व्यवस्था करा. कशाची? हो हो हो. थांब, थांब, ते व्यवस्था करे. ह्याच्यावर बसताय काय? त्रित स्वरूप काकी मला पाणी या द्या. सावकऱ्यांचा साष्टांग आशीर्वाद. चिठ्ठी सोबत पाठवून दिलेला मुलगा याला आपली विषय देऊन कार्य अरे, काय रे विषय देऊन लग्न कार्यक्रम उरका विषय काय? हा. विषय त्याचा खाऊन आहे काय ह्यो? यात म्हटलंय चिठ्ठीत आपल्याला काय का केलं का केलं म्हणून? ओ, ओ, का- काकी, हाय! काय? ए लगा. मला रावला नाही लगा तुम्हाला काय? मला आईने लवकर बोलवलं नाही का? राव लवकर. ए, थांब रे. ए, ते यार देवाला द्यायला आणि बोल गेलं उसातल्या का? ए लगा. माझा बा लय कळतो या. बा तू आमचा बा जर तुला दाखवला का नाही, येणार उचील. आणि हे जात आमच्या पक्षाची इडी आहे. ऐक हे, काय? तुला बायको द्यायची आहे. तुझी? माझी बायको घेऊन जा आणि मी परडी घेऊन जत्रेला जातो. अरे हे जर तोंड फोडा घे. अरे आमची विषय आहे का नाही ते तू तुला ह्याची द्या. मला मी काय करू तुला देऊ आणि मग दोघं सुधरून बोला की मग. तिकडे जा. बायको म्हणजे ताई संग लगीन करून द्या. तू बस. हे आबानी खुटी दिल्या काय आबानी चिठ्ठी कसली दिली आहे ते बघा की. वाच की रे वाच की. वाचा बरं. आता प्रिय काकी असं गोड गोड पापा. गोड गोड पापा काकी बारके काकीस गोड आशीर्वाद. चिठ्ठी सोबत पाठवून दिलेला मुलगा याला आपली विषया देऊन कार्यभाग उरकून घ्यावा. माझी येण्याची वाट पाहू नये. आपले बाबासाहेब सावकर. लगीन करायला सांगितलं. हे चला. ए, थांबा, ए काकाला बोलवा. काशांत्री बोलवा. इथं बसाय तुम्ही. या काका काय बोकडं लावा गेलता काय? इंग्रजांचे आम्ही बोकडं होतो. हा ही कोणत्या जातीचा ड्रेस आहे? होय आहे. बरेच दिवस झाले आम्ही बरोबर. सोडले हा, नाही. मग आमच्या विषयात आहे ते लगीन आहे. कुठं आहे? मुलगी कुठं आहे? हाय की हाय बोलवतो. मुलगी को बोलावला. ए, थांब. हा तुझं लगीन करून द्यायचं थांब की लगा. अरे तुला काय देव खाऊ देईना, बस की लगा. अरे बस की. ए तुझं नाव काय रे? स्वातंत्र्य आहेत का? हाय, ए. ए मुलगी को बोलावला. काका काका तुम्ही लग्न लावा आलाय का ती लावा आलाय? नाही हिंदी बोलतोय. हा ना का हिंदी ही हिंदी पेटवा. हो ते तेरे को नहीं घर पे उसकी पिच्ची. काय खातोस? मैं तेरा बोल. ए, अरे आपला दे. ए ओ काक ए विषय तायला घेऊन या की काय? मुलगी बोला की. तायला कोणी गुतवली का काय आईला? हा मुलगी बोल. अरे बोलवायला
हे कितवं लगीन आहे? 12वं लगीन आहे 12वं. अरे तुला काय लाज बी जाय नाही. अरे आमच्या घरात कितवं लगीन आहे? अरे ही एकच मुलगी आहे, पहिली लगीन आहे. पहिलं लगीन आहे? हो. अरे काय मुलगा आहे का हिला? काय ती 2-3 आहे ती. दोघं तिघं लग्न झाले. अरे पहिली लगीन आहे. पासावर जायचं होईल पासावर. नाही का मुलबाळ नाही. नाही ना? होय काय रे? मुलीला पदूर आलाय तो. काका लगीन लावताय का आमच्या घराण्याची उसावर बघायला लहान वयात आम्हाला फाशी लागल. मला शिक्षा होईल. वयात आहे आहे का? 20 वर्षाची मुलगी आहे. काय बोलताय मावशी तुम्ही? काय झालं? लगीन नाही बद्दल पोरीचे पोट का फुगले? अरे ती वटीत नारळ आहे औलाद आहे. अरे तू लग्न लावायला जातोय का का बोकडं लावायला जातोय? आर वटीत नारळ आहे. लग्न कोणी आमची करायची आहे तुम्ही? हो, देवाला बायको पाहिजे का नको? ठीक आहे. जरा अंतर पाठ करा. अरे धरे आवला तिचा. हा. नंद वाटलं. नंद वाटलं तांदूळ पडलं. वासराव घरी सोडा. काका मांडवंद लोकांच्या मड जायला घेतला. त्याला काय म्हणते ते? गेला वासरू सोडा हा हा मंडपावर मेणबत्त्या लावा. आणि म्हणजे पेटवा म्हणा. बोला तुम्ही. हा. आणि येऊ दे, येऊ दे. एवढी तिच्या आईचा भोसडा तिच्या येऊ दे कोण इथे बघू. कोण येऊ? तू मध्ये का आली? आज लग्न आहे का ठीक आहे? मंगल असते तुझ्या काय? मला दुसरं कोण यायचं आहे का? लग्न आहे ठीक आहे आधी. मी मुलाचा मामा आहे. बर बर तलवार नाही, बर. आरती का नाही, लिंबू अंडा कुठं खाऊ? खाऊ नको माझ्या गांधीत पिळ. तुझ्या लिंबू थांब अगोदर लिंबू कापून तर घेऊ लिंबू दे. आणलाय काय करू म्हणून अक्कल आहे का? आर कशाला तर खाऊ म्हणतील का त्यात पिळते ती. ना अक्कल आहे काय? मग काय रागात म्हणते? आणि लग्न कधी लग्नी बनवराय देवोनिया वगरा अनगालावची कळी तुझ्या लावी येलो अनगालावची कळी तुझ्या लावी येलो मला काय सांगू तुला तुझ्या बाळाने का ही मंगलाष्टक आहे का? लय दिवस लग्न नसल्यामुळे तुझं गाणं झालं हो. हा? फोन दक्षिणा दिला म्हणून मध्ये सोडलं होतं मी. अरे गाणी म्हणायला लागला मंगलाष्टक का लग्नातली येतं का? आता म्हणतो काय आणि लग्न गती समीपन होना घेऊनिया दुष्टा दुष्ट वधू वरान करणे दोघे करावी उभी परदेशी परदेशी जनाली. परदेशी परदेशी जनाली. मुझे छोड़ने अब कौन काका सुजूर आहेत का बघा. काका हुंडवानी तोंड दाबून फोडीन. म्हटलं मला येणार म्हणताना आज तुला ही म्हणाय सांगितलंय कुणी मंगलाष्टक का म्हण की. ध्यानात आलं माझ्या. काय अवघड आहे. तिला का सगळ्या रानातनं ताणायला लागलाय. आज जाऊ दे. एकमेकाचं तोंड बघायला नाही. वरती काय? हा. वर कोण बघायला मोहित नाच खाल्लं बघायला. करून. आणि तुला काय दिसलं? घेतला.
इथं. नाही, 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 आवरा, आवरा. लगे आले ए, नाही, नाही. लगे माग टोपीला दाबून धरकी तो पाच आठ ढकलायला लागला आणि लग्न आणि लग्न गती समीप नवरा घेऊन या माग पाया सांगायला लागले कसं दबते आणि लग्न गती समीप नवरा घेऊन या मागला दुसता दुस वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजंती जमिनी वाजंत्रिक बहुगल्पनानं करणे का कुठं मेली म्हणतोस कुठं दिसत नाही तुम्हाला म्हणून वाजंती बहुगल बलान करणे पुर्या काय करतोय काय करायला ती सातारचं कधी पेडायचो आवला दे बर काकी काकी ही वरात अशीच येता मला तुम्ही हा, चला चला येता मला येता काय चाललंय आमच्या काकीच्या पोरीला गेले मग नाचा काय कुणाला लगीन चाललंय आमच्या आबाच्या पोरीला गेला तो मला लवड्या एवढ्या मला म्हणतो. अरे काका का चिडलाय नाही नेता तांदूळ तुटलं का बघा बरं काय कुठलं का बघू कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय रे? काय चाललंय दारू इतकं पेरायच का बसून पेरायच का कशाला पेरायचं आमच्या पद्धत पिल्या कोणा बात पिलो अरे लगीन कुणाचं चाललंय काय भानगड मला कळू दे की आमच्या आबाच्या पोरी विषय आहे नाही रंगत आहे नाही लग्नाचा आयरन मोहर नाचायला लागलाय तो विषयाचं लगीन कोणी केलं कोणी केलं ना कुणाच्या हुकमाला केलं का चिडलाय तुम्ही तुम्ही काय केलं तुम्हाला माहिती आहे का काय केलं मी अहो तुम्ही चिठ्ठी पाठवून दिली का एक चिठ्ठी कुठे आहे रे ती हे काय तुम्ही लिहिले सांग हे बघा बरं. वाचू का वाचा राजमान्य राजशाही चौक खांडेकरी पाचवा कुदळ इकडे दे वाचा वाचा हे. प्रिय पत्नी लक्ष्मी स्कूटर घेऊन काय? आपलं काय ए! ऐका प्रिय पत्नी लक्ष्मी चिठ्ठी आपले पती बाबाजी सावकार सातारकर यांचा आशीर्वाद विनंतीची चिठ्ठी सोबत पाठवलेल्या मुलास आपली विषया देऊन कार्यभाग आहे की नाही काय आमची चूक आहे अरे हे लिहिलं नव्हतं मी हे कोणी केलंय असं तुझ्या बापाने केलं आबा
अरे एवढे दिवस तुमच्या जवळ सर्व्हिसला आम्हाला सांगितलं का हो तुम्हाला डबल बाप आहे म्हणून आता तर एकदा तर बोललाय का? हा हे का केला काय केलं ह्या इस्टेटीची घमंड होती ना तुला अरे गोरगरिबाला दान करायचं म्हणून हंटर मार देता काय सावकारी कसली सावकारी की तुमची तुमची इज्जत परीक्षा घेण्यासाठी इथं आलो होतो. बुवा बोला म्हणजे तुम्ही हे सगळं कारस्थान तुमचं आहे म्हणे? मीच केले ते खरं आहे. माणसाच्या नशिबातल्या गोष्टी नशिबातच घडत असतात. असं मी ना किती जरी अट्टास केला त्या पोरला मारायचा प्रयत्न केला पण ते पोरग जिवंत राहिलं. त्याचा पाठीरा का मी होतो कारण मला भिक्षा घ्यायची नव्हती तुमची घमंड उतरायची होती पैशाचे घमंड उतराय तुम्हाला त्याला म्हणतात देव तारी त्याला कोण शाबास. मानणार? तू किती मारण्याचा प्रयत्न केलास ना शेवटी वाचला नाही. आता हे करा गोरगरिबाला दान करा इस्टेटीची घमंड त्याची म्हण आहे ना सावकारी आली की माजू नाही गरीबी आली की लाजू नाही माणसानं समतोल ठेवला पाहिजे माफ करा आता माझी मला चूक कळली. असं ना आता हे कसं काय करायचं ते सगळं बरोबर करतो आता मी. त्याच्या नावावर इस्टेट करा ना आता कुणाच्या त्या मुलाच्या आणि रोज पैसे घेता येते. कशाचं इस्टेट या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे वगैरे